वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज एक सर्वात महत्वपूर्ण आणि तुम्हाला नीट यूजी 2026 साठी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक्सपेक्टेड मार्क 2026च्या ऑल इंडिया कोट्याच्या MBBSच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज सर्वात शेवटच्या किती मार्क्सला ऍडमिशन MBBS गव्हर्नमेंटचं झालंय त्याचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. वास्तविक ऑल इंडिया कोट्यामध्ये MCC थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग मधून आपल्याला ऍडमिशन होत असतं. राऊंड 1, 2, 3 आणि स्टे वेकन्सी राऊंड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या राऊंड मधून ऍडमिशन झालेले असते. आता वास्तविक पाहता मी तुम्हाला हे सर्व सांगत असताना ह्याच्यामध्ये कट ऑफचे मार्क्स आणि रँक सांगणार आहे आणि ते पण पाठीमागच्या 2022, 23, 24 आणि 25 4 वर्षाचा जो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याबरोबर त्याचा रँक सुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. एकतर पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे की सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकूण 5च कॅटेगरी असतात. त्यामध्ये जनरल ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC, SC आणि ST. आता आपण पहिला जो कॅटेगरी आहे ती आपण जनरलची कॅटेगरी पाहूया. 2022, 23, 24 आणि 25 याच्यामध्ये जनरल किंवा ओपन किंवा अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 2022 मध्ये 597 मार्क होते. मार्काला शेवटचं ऍडमिशन मिळालेलं होतं. मग ते राऊंड 1, 2, 3 म्हणजे वास्तविक पाहता कधी कधी राऊंड स्टे वेकन्सी राऊंड सुद्धा होतो. स्टे वेकन्सी राऊंडचे 2-3 सुद्धा भाग होतात. त्यातलं शेवटचं ऍडमिशन झालेल्याचा रँक आणि मार्क्स आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर 2022 मध्ये 597 मार्क आणि 22,237 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन MBBSच्या गव्हर्नमेंटमध्ये ऑल इंडियात झालं होतं. 2023 मध्ये 611 आणि 22,663 इकडे सुद्धा रँक थोडा 400 ने राऊंड रँक कमी झालाय. स्कोर वरती बघायला गेलं तर 2023 मध्ये स्कोर थोडा हायर साईडनं होता. 2024 मध्ये 652 मार्काला होता जनरल कॅन्डिडेटचा आणि 24,842. 25 मध्ये 525 आणि 27,360. आता एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 मध्ये 570 ते 80 असू शकतोय आणि तो कट ऑफ आहे तो आपल्याला 29,000च्या दरम्यान आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये राहू शकतोय. आता या ठिकाणी बघायला गेलं तर रँक जो आहे तो वरचेवर कमी होत गेलाय, म्हणजे मार्क्स कमी लागत गेलेले आहेत. वास्तविक इकडे मार्क्सचा जर कॉलम पाहिला तर आपल्याला असं दिसतंय की 597, 611, 652 आणि 525 याच्यामध्ये मार्क्समध्ये व्हेरिएशन दिसतंय. हे कशामुळे दिसतंय तर खरं तर कट ऑफ कशावर अवलंबून असतो तर त्या वर्षी कॉलेजमध्ये त्या भारत देशामधल्या सर्व गव्हर्नमेंटमध्ये सीट्स किती उपलब्ध आहेत. हे दरवर्षी सीट्स वाढतच गेल्यामुळे हा कट ऑफचा जो काही रँक आहे तो रँक कमी म्हणजे रँक वाढत गेला, म्हणजे कमी मार्क्सला सुद्धा ऍडमिशन मिळत गेले. परंतु एखाद्या वर्षामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या वर्षी असणारा पेपरच्या डिफिकल्टी लेवल आणि स्कोर किती विद्यार्थ्यांना जास्त मिळालाय त्यावरती आणि त्याचबरोबर त्या वर्षी नवीन किती सीट्स ऍड झालेत यावरती सुद्धा त्याचा कट ऑफ अवलंबून आहे. त्यामुळे आपण महत्वाचा जो आहे तो रँक लक्षात ठेवायला हरकत नाही. 29,000च्या आसपास ओपन कॅटेगरीला आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे. पुढची कॅटेगरी जी आहे ते म्हणजे OBC. 2022 मध्ये 597 आणि 22,338. 2023 मध्ये 611 आणि 22,784. 2024 मध्ये आपल्याला तोच कट ऑफ 652 वर गेलाय आणि 24,982 एवढा आहे. 2025 मध्ये 525 आहे आणि 27,421 एवढा कट ऑफ राहिलाय. OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 2026 साठी आपल्याला 580 ते 85 राहील आणि अराउंड जो रँक आहे तो आपल्याला मात्र 29,000च्या आसपास असला तरी सुद्धा आपल्याला OBC मध्ये MBBS गव्हर्नमेंट ऑल इंडिया कोट्यामधून मिळू शकते. पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे EWS मध्ये 2025 मध्ये 595, 2022 मध्ये 595 आणि त्याच वेळेस 23,202 आणि 2023 मध्ये मात्र 608 मार्काला कट ऑफ आलाय आणि 24,659 असा कट ऑफ आहे. 2024 मध्ये तो जर कट ऑफ पाहायला गेलं तर 647 आहे आणि 28,702 एवढा कट ऑफ राहिलेला आहे, कट ऑफ रँक राहिलेला आहे. 2025 मध्ये
520 ते 25 असेल आणि कट ऑफ आहे तो 31,000च्या आसपास, सॉरी 521 ला कट ऑफ होता आणि 30,921 एवढा आलाय. आता 2026 मध्ये जर पाहायला गेलं तर एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आपल्याला 570 राहील ते 80च्या दरम्यान राहील. आणि तो जो आपण पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की 33,000च्या आसपास जरी कट ऑफ मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला कट ऑफ रँक असेल तरी सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून ऍडमिशन मिळणार आहे. पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एससी कॅटेगरी. 2022 मध्ये 457 मार्काला आणि 1,19,793 एवढा ऑल इंडिया रँक. 2023 मध्ये 486 आणि 1,23,215 एवढा ऑल इंडिया रँक होता. जर 2024 मध्ये पाहायला गेलं तर 553 आणि 1,33,872 एवढा कट ऑफ राहिलाय. 2025 मध्ये 439 आणि 1,39,123 एवढा कट ऑफ रँक राहिलाय. एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 मध्ये तो 440 ते 50च्या रेंजमध्ये असेल आणि दरम्यान 1,40,000 ते 45,000च्या आसपास, 45,000च्या आसपास 1,45,000 जरी असेल तरी ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार आहे. पुढची शेवटची कॅटेगरी म्हणजे एसटी शेड्यूल्ड ट्राईब्स. 2022 मध्ये 424 मार्क आणि 1,51,846 मार्काला कट ऑफ आहे. 2023 मध्ये 453 आणि 1,59,636 मार्काचा ऑल इंडिया रँक होता. 2024 मध्ये तो 425 वर येऊन 1,64,804 एवढा ऑल इंडिया रँक राहिलाय. 2025 मध्ये तोच पाहायला गेलं तर 527 एवढे मार्क्स आणि 1,66,849 एवढा राहिला. एक्सपेक्टेड कट ऑफ पाहायला गेलं तर 410 ते 420 एवढा कट ऑफ राहील आणि 1,70,000च्या आसपास जर ऑल इंडिया रँक असेल तर 2026 मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकते. हे सर्व आपण अभ्यास जर करायला गेलं तर मार्क्स हे वेगवेगळे दिसत आहेत आपल्याला, वेगवेगळे व्हेरिएशन्स होत आहे, परंतु रँक मध्ये मात्र काही फरक दिसत नाही. तुम्ही हा रँक लक्षात ठेवा. ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला 100% कमीत कमी एवढे मार्क्स असतील तर तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर समजा मार्क्स मध्ये बघायचं असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला स्कोअर नाही महत्वाचा, आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत आणि पाठीमागे किती आहेत हे महत्वाचं आहे. पर्सेंटाईल महत्वाचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या आपल्या पुढे जास्त असेल तर स्कोअर रँक म्हणजे रँक तुमचा पण मोठा येणार आहे आणि तुम्हाला ऍडमिशनची शक्यता कमी होणार आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा जो कट ऑफचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलाय तो गेल्या 5 वर्षापासूनचा ट्रेंड आहे आणि त्याच्या आधारितच 100% एवढाच राहणार आहे. त्यामुळे तुमचा रँक हा तुमच्या कॅटेगरीनुसार सांगितलेल्यामध्ये असेल तर तुमचा 100% ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएसला नंबर लागू शकतो. याच व्यतिरिक्त आपल्या सर्वांना आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम, त्याचबरोबर आपल्या जे काही आजपर्यंत पाहायला गेलं तर सर्व प्रकारच्या गोष्टी पाहत असताना आपल्याला असं पण आहे की जर तयारीसाठी आपल्याला सर्व वेगवेगळ्या जे काही संस्था आहेत, ट्युशन्स आहेत, राजर्षी शाहू कॉलेज असेल लातूर, त्याचबरोबर विद्याराधना अकॅडमी, RCC असेल, किंबहुना IIB, नारायण इन्स्टिट्यूट असेल, ॲलन आहे, आकाश आहे किंवा PWI, या सगळ्यामधून जर समजा तुम्हाला क्वेश्चन पेपर सेट्स, सराव सेट्स पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 1,000 रुपये PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती येऊन पुन्हा ग्रुपवरती तुम्हाला ऍड करून सर्व प्रकारचे टेस्ट पेपर तुम्हाला परीक्षेपर्यंत मिळतील आणि फिजिकल स्वरूपामध्ये सुद्धा 2 दिवसात तुमच्या घरपोच 2,200 रुपयामध्ये मिळू शकतात. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला 5,000 भरून आपल्याला जॉईन करता येऊ शकते. तुम्ही जॉईन लवकरात लवकर करा की जेणेकरून आपल्या पेड ग्रुपवरती इन्फॉर्मेशन थोडीशी वेगळी येत आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या डोर स्टेप पर्यंत जाऊ शकतोय. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.